नमस्कार मित्रांनो, बिंब प्रतिबिंब या आपल्या पॉडकास्टमध्ये आपले स्वागत. आज आपण भेटणार आहोत असा अभिनेता जो नाटक, मराठी चित्रपट आणि दूरदर्शनवरती त्यांनी तिन्ही क्षेत्रामध्ये आपले नाव कमावले आहे. अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके यांचे आपल्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. बालपण आणि शालेय जीवन हे दोन्ही व्यतीत करत असताना तुम्हाला कधी वाटलं की तुम्ही रंगमंच, अभिनय या सगळ्या गोष्टींमध्ये एक कलावंत म्हणून स्वतःला सिद्ध कराल? गंमत कशी आहे, प्रत्येक माणूस हा म्हणजे प्रत्येक व्यक्ती कुठली जन्माला येणारी ती उत्तम अभिनेते असतातच. लहानपणी बघा ना, तुम्ही पण कधी कधी असं केलं असेल. मी बऱ्याच वेळा असं सांगतो की प्रत्येकामध्ये ते उपजत गुण असतात. शाळेत जायचं नाहीये, पोट दुखतंय, म्हणजे पोट दुखण्याचा अभिनय करायचा. काहीतरी खायला हवंय, मग त्यासाठी तो रडण्याचा अभिनय करायचा. डोळ्यातनं एक टिपूस पाणी नसतं, पण तोच अभिनय तुम्हाला प्रेक्षकांसमोर करताना धाडस पाहिजे. मग ती जी गंमत आहे ना, तर काही वेळेला मी काही नकला करायचो, कोणाकोणाच्या नकला करायचो आणि ते चार चौघात करून दाखवायला सुरुवात केली. म्हणजे आमच्या आजीच्या घरी पुण्यामध्ये आल्यानंतर वाड्यात, म्हणजे शालेय जीवनामध्ये नाही, शालेय जीवन चालू असताना शाळेत काही करता नाही आलं फार, पण 8वी-9वीच्या वयानंतर. म्हणजे मी पिंपरीला त्यावेळेला राहत होतो. माझं बालपण पिंपरीमध्ये गेलं, कारण आमच्या वडिलांनी तिकडे चाळ बांधलेली होती. तर माझं बालपण पिंपरीच्या पहिल्यांदा नगरपालिकेच्या शाळेत, जिल्हा परिषदेची आपण जी शाळा म्हणतो, 1ली ते 4थी तिथपर्यंत झालं. त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्थेचं कर्मवीर भाऊराव पाटील ती जे शाळा होती त्याच्यामध्ये 9वीपर्यंत होतो. तर त्यावेळेला इच्छा खूप असायच्या, पण मी खेळामध्ये जास्त प्रवीण होतो आणि माझे वडील जे होते ना, ते मिलिटरीमध्ये होते. अच्छा. त्याच्यामुळे त्यांना हे नाटक आणि या सगळ्या गोष्टी अजिबात आवडायच्या. रुचीच नसेल? नाही, काही संबंध नाही. व्यवस्थित शिक्षण करा, तुला मिलिटरीत जायचं आहे ना, तर मग त्याप्रमाणे तुझी तब्येत पण पाहिजे. त्यावेळेला माझा उत्तम व्यायाम असायचा. त्यावेळेला 100 सूर्यनमस्कार. मी आता माझ्या तब्येतीकडे बघून कोणाला वाटणार नाही, मी तालमीत पण व्यायाम केलेला आहे, तालीम पण केली होती लहानपणी. आणि खेळात उत्तम होतो, नेमबाजीमध्ये चांगला होतो, लॉंग जंपमध्ये चांगला होतो, पुलअप चांगलं खेळायचो. त्याच्यानंतर रनिंगमध्ये चांगला होतो. पण ज्या वेळेला वडील नसायचे त्यावेळेला मग आमचा तिथला मित्रमंडळींचा ग्रुप मिळून माझ्याच घरामध्ये कुठलं तरी एक नाटक बसवायचं. मध्ये एक पडदा म्हणून दोरी बांधून आईची साडी लावून मग प्रेक्षक म्हणून आपलेच दुसरे मित्र जे काम करत नाहीयेत त्यांनी बसायचं. अशा प्रकारे ती सुरुवात केलेली होती. पुढे जाऊन हेच करायचं आहे का हे नक्की नव्हतं, कारण तोपर्यंत ठरलं होतं की आपल्याला मिलिटरीमध्ये जायचं. तर पण काय कुठला काळ आपल्याला कुठं कसा निवून ठेवेल काही सांगता येत नसतं. माझे वडील खूप लवकर गेले, म्हणजे जवळजवळ मी 10वीत असताना माझे वडील आले. आणि मग त्याच्यानंतर मी प्रयत्न करत होतो की तिकडे जाण्यासाठी काय करता येईल. पण माझ्या दुर्दैवाने मी झालो 10वीमध्ये एका विषयात नापास. पण मला वडील म्हणालेच होते की तू एका विषयात नापास तरी होणारच डेफिनेटली, कारण त्यांना त्याच्या आधी पॅरालिसिसचा अटॅक आला होता. आणि मग त्यांचं ते सगळंच करणं आणि या सगळ्या गोष्टी, कारण माझा मोठा भाऊ त्यावेळेला आजीकडे राहायचा, म्हणजे आईच्या आईकडे. आई आणि मी आणि माझे वडील असे आम्ही सगळे होतो. तर ते म्हणाले होते की तू हे सगळं माझं करण्यामध्ये तुझ्या अभ्यासाकडे तुझं दुर्लक्ष होते, नापास झाला तरी मी तुझ्यावर चिडणार नाही. आणि माझ्या पण दुर्दैव असं की रिझल्टच्या 7 दिवस आधीच ते वारले आणि माझ्याकडे रिझल्ट आला होता त्यात मी एका विषयात नापास होतो. ते म्हणाले होते मला की तू सगळे विषय देऊन परत परीक्षा दे, म्हणजे सगळ्या विषयांची परत परीक्षा दे आणि सिंगल मार्क लिस्ट. ऑक्टोबर नको. हां, पण मी लगेच नोकरीला लागलो. कारण गंमत अशी होती की 2 वेळचं तुम्ही खाऊ शकत होता, कारण आम्ही पिंपरीतलं घर विकून पुण्यात फ्लॅट घेतला. आणि त्याच्यातनं जेवढी उरलेली रक्कम होती ती पोस्टात टाकून मग त्याच्यातनं आपलं घर जेवणाचं व्यवस्थित भागू शकेल. आता मग माझा खर्च कोण काढणार काम म्हणून, कारण येणारी पेन्शन सुद्धा ती हाफ येणार, ती मिळायला सुद्धा खूप महिने जाणार, वेळ जाणार. त्यासाठी पण मी खूप धडपड केली होती. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये मग मी काय केलं, मग पेपर टाकायला सुरुवात केली. त्यानंतर मी एके ठिकाणी ऑफिस बॉय म्हणून नोकरी करायला सुरुवात केली. मग त्याच्यातनं जे पैसे येतील त्यातले पैसे काही घरी आणि बाकी आपल्या इतर खर्चासाठी किंवा. आणि मग ऑक्टोबर दिल्यानंतर मग परत 11वीला ॲडमिशन घेतली, तेव्हा मग ती नोकरी सोडली, पण पेपर टाकणं चालूच होतं.
मग त्याच्यातूनच माझं फी भरणं या सगळ्या गोष्टी महाविद्यालयीन शिक्षणाला सगळं सपोर्ट मिळाला. सगळं म्हणजे वह्या पुस्तकं घेणं, मग तू वर्षभराचे कपडे लत्ते सुद्धा माझ्याच पैशाने मी घ्यायचे. एकदाच फक्त माझ्या घरच्यांनी सांगितलं की आम्ही तुला यावेळेलाच फक्त पॅन्ट शर्ट घेऊन देऊ, बाकी तुझं तू बघायचं. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, मी करतो काय. कारण मग मी धडपड्या पण तेवढंच होतो, काही ना काहीतरी करत राहायचो. मग एवढंच नाही तर मी घरोघरी जाऊन जाम पण विकलेले आहेत आणि त्यात काही लाज नाही वाटायची की आपण लहानपण खूप श्रीमंतीत घालवलंय आणि आता आपल्याला असं करावं लागतं. तर तसं काही नाही. कारण माझे वडील जरी, आमचं घरचं जरी उत्तम असलं, लहानपण माझं खूप उत्तम गेलं, तरी वडिलांनी हे मात्र शिकवलेलं होतं की तू घर, म्हणजे एकदा असं झालं होतं की आमच्या चाळीच्या मागच्या बाजूला टॉयलेट होते. म्हणजे आता ओघाने येतोय मुद्दा म्हणून, तर ते त्या काळचे शब्दसुद्धा माझ्या अजून डोके येत आहेत. तर आमचं ते टॉयलेटमध्ये ते तुंबलं होतं सगळं. तर वडील म्हटले, त्यावेळेला जे कामगार यायचे ते आलेच नव्हते 8-8, 10-10 दिवस. चला म्हटले आपण बघूया आता काय. आणि ते मिलिटरीवाले, त्यांना सगळ्याच कामाची सवय. त्यांनी बघितलं पाणी बिणी टाकून ते काही खाली जाईना, त्यांनी डायरेक्ट हात घातला. अहो म्हटलं, तुमचा हात भरलाय? त्यावेळेला त्यांनी एक वाक्य उच्चारलेलं होतं, हे सगळं आपणच केलेली घाण आहे. भाडेकरू होते, त्यांची तिथे घाण होतीच, पण ही आपणच केलेली घाण आहे, आपणच स्वच्छ केलं पाहिजे. माणूस नाही आला तर मालक होणं एवढं सोपं नाही. ते वाक्य अजूनही माझ्या डोक्यात. आणि मग त्याच्यानंतर मग कॉलेज, मी सिम्बॉयसिसला ॲडमिशन घेतलं. बरं, त्यावेळेला 2 मार्कलिस्टला सिम्बॉयसिसला मिळत होतं, कारण कॉलेज नवीन होतं, सुरुवात होती. तिथे ॲडमिशन घेणारी माणसं कमी होती. पण तिथून माझी खऱ्या अर्थानं नाटक या प्रवासाला सुरुवात. पण महाविद्यालयामध्ये नाटकामध्ये काम करायची संधी मिळाली की तिथला कुठला ग्रुप तुम्ही जॉईन झाला? महाविद्यालयात रेग्युलर आपल्या नोटीस आली होती की असं एक नाटक करतोय. त्यावेळेला मग मी त्याच्यामध्ये इन झालो. त्यानंतर मग आमचा बाहेर अर्पण पुणे म्हणून ग्रुप होता, बरीच आमची मंडळी होती. नितीन चव्हाण, आता सगळ्यात टॉपला असलेला आमचा मित्र प्रसाद ओक, तो होता. आम्ही लोककलेचे पण हजारो प्रयोग केले त्याने, आणि मी बतावणीचे अनेक रस्तोरस्ती प्रयोग केले. पण या सिम्बॉयसिसचं जेव्हा नाव ऐकतो, वगनाट्य किंवा मराठी याचं जरा थोडंसं हे वाटतं की कसं तुम्ही वगनाट्य किंवा पुढं गाडवा. माझी एक गंमत काय झाली माहिती का, मी तसा पिंपरी म्हणजे ग्रामीण भाग त्यावेळेचा. नक्की, म्हणजे मी ग्रामीणच. मी त्यावेळेला जिथे राहायचो तेव्हा ग्रामपंचायत होती. म्हणजे मला आठवते की मी वडिलांबरोबर ते काही टॅक्स वगैरे भरायला तिकडे जावं लागायचं, ते जायचो. नंतर ती नगरपालिका झाली, मग महानगरपालिका झाली. पण त्यामुळे ग्रामीण, माझ्या आसपास बोलणारे सगळे ग्रामीण होते. त्यामुळे ग्रामीण भाषेचा तसा अभ्यास होता. तुम्हाला तो सराव नॅचरल पण माझं होऊन गेला. दुर्दैव काय, आपल्याकडे प्रमाण भाषा म्हटली जाते की पाणी नाही म्हणायचं, पाणी म्हणायचं. तर माझं ते आली पाणी खूप होतं. मी नाट्यवाचनामध्ये सुद्धा वाचताना ते खूप झालेलं होतं. आणि कोणीतरी माझ्या शेजारनं, आता मी नाव नाही घेत कोणाचं, की किती आणि पाणी करतायत ते, असं ते झालं होतं. हे म्हणजे काय, मला लक्षात आहे, शिकताना आपण शिकलेलो आहे, न शिकलोय, पण बोलताना बोली भाषेत ते पाणी. मग ते निदान म्हटलं, मी शनिवारीच्या ऐवजी शनिवारी तरी म्हणत नाही. मी अगदी शुद्ध बोलण्याचा प्रयत्न हे तरी करत नाही. तर त्यानंतर मग तिथून नाटकाला खऱ्या अर्थानं मी खूपच, मग त्यानंतर मी मधल्या काळात जेव्हा, त्याच काळामध्ये जेव्हा मी प्रिंटिंग शिकलो होतो, स्क्रीन प्रिंटिंग, मग ते युनिट माझ्या घरीच चालू केलं होतं. म्हणजे व्यवसाय सांभाळून नाटक व्यवसाय सांभाळून करायचा, परत कॉलेज सांभाळायचं. नाट्यभूमीवर काम करत असताना किती काळ गेला तुमचा, किंवा त्याचे सुरुवात जी तुमची झाली? 89 पासून मी सुरुवात केली. 89 म्हणजे पुण्यातनं खऱ्या अर्थानं. आणि मग त्याच्यात लोकधारा पण आली, गाण्यांचे कार्यक्रम पण आले. त्यावेळेला मी आणि प्रसाद कोरस द्यायचो, झील ज्याला आपण म्हणतो, हाय पिचमध्ये जे कोरस द्यायचं असतं, की पिंजरा किंवा जैत्रजैतमध्ये जे मागच्या बाजूने अगं बाई 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 हे जे असतं ना, ते सगळं आम्ही करायला लागायचो. म्हणजे तिथे, आणि त्यात बतावणी पण करायचो, लोकधाऱ्यात लोकनृत्य करायचो. हे सगळे मजा होती, एन्जॉय होतं. त्यावेळेला पैशाची काही अभिलाषा नसायची, काम करायचं आहे आणि मला आनंद मिळवायचा आहे यातनं. अर्थात घरचे म्हणायचे, घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या बसतो म्हणून, पण ती आवड होती. असं काय पुरस्कार, ह्या स्पर्धेत भाग घेऊ, तिकडं भाग घेऊ, असं काय फार हे नव्हतं? नाही, स्पर्धा तर आवडायच्या ना. म्हणजे गंमत अशी असते की पुरस्कार हा तुमच्या, ही पाठीवरची थाप आहे तुमच्या, म्हणजे तुम्हाला अजून प्रेरित होता येतं की बाबा येस, म्हणजे इथं दखल घेतली गेली. म्हणजे आपण काहीतरी करू शकतोय,
ही ती दखल आहे. म्हणजे एखाद्याने कौतुकाने पाठीवर थाप मारली आणि पुरस्कार नाही मिळाला, ती थापसुद्धा आपला पुरस्कारच आहे. म्हणजे माझ्या कुठल्यातरी गोष्टीला कोणीतरी टाळ्या वाजवल्या, कुठल्या माझ्या दुःखी सीनला कोणाचं तरी डोळ्यातनं पाणी आलं, माझ्या विनोदी प्रसंगाला खळखळून हसले, त्या सगळ्या हे तर म्हणजे पुरस्कारापेक्षा मोठं हां, बोलू हां, आपण. हां. म्हणजे पुरस्कार हे नंतर तांत्रिक बाब आली ती, हां. पण खरंच त्याची पण नाही, कुठंतरी बऱ्याच वेळा असं होतं पण ना, तुम्ही खूप चांगलं काम केलेलं असतं आणि तुमची पुरस्कारामध्ये कोणी दखलच घेतलेली असते, त्यांनी काहीच फरक पडत नाही. त्यामुळे पुरस्कार मिळाला का छान, बरं वाटलं. नाही मिळालं का ठीक आहे, नाही हरकत. नाही हरकत. आणि हे अपयश आहे का यश आहे ह्यापेक्षा आपण चला पुढे जाऊया. आणि आमची त्यावेळेला गंमत अशी होती की एकच नाटक लोक हल्लीची जी नाटकवाली मंडळी आहेत ना, म्हणजे एकांकिका वगैरे करणारी, ती एकच एकांकिका खूप काळपर्यंत वेगळ्या वेगळ्या स्पर्धेला फिरवतात. तर आम्ही त्यावेळेला काय करायचो, एक एकांकिका एखाद दुसऱ्या स्पर्धेला, बाकी नंतर लगेच ती बाजूला ठेवून नवीन 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 घेऊया. कारण त्याच्यामुळे ना मला वेगळ्या वेगळ्या भूमिका करायला खूप वेगळे वेगळे प्रयोग आणि वेगवेगळ्या भूमिका. हो. अभ्यास प्लस तुम्ही त्या नक्कीच, मेहनतीला नक्कीच. अजिबात विचार केला नाही, फक्त ते कॉन्सन्ट्रेट करून. हो, हो. आणि म्हणजे आता प्रसादनेच नाटक बसवलं होतं, ब्रह्मचाराचा विश्वामित्र, नितीन चव्हाणने लिहिलं होतं. त्या पहिल्याच नाटकात मला राजा गोसावींबरोबर त्यांच्याच वयाच्या प्रसाद ओक. हां, प्रसादनेच बसवलं होतं. तर त्यांच्याच वयाच्या माणसाची भूमिका करायची होती. अरे वा. म्हणजे हे आव्हानात्मक नाही नाही, म्हणजे आव्हान म्हणजे काय, वाटतच काही नव्हतं, करायचं आहे आपल्याला. दिग्दर्शकाने आपल्याला ठरवलं ना की तू ही भूमिका करायची. तर काय झालं, आणि आमच्याकडे नितीनने लिहिलेलं आस नावाचं नाटक एकांकिका होती म्हणजे ती, आणि म्हातारा करायचा होता. तर मी म्हटलं कर, त्याला काय करू की म्हटलं. तर त्यामुळे त्या दिवसानंतर असं झालं की म्हाताऱ्याचा रोल असेल तर तो मलाच दिला जायचा. तुम्ही फिट होऊन घेतात म्हणजे हां, अगदी त्या म्हणजे गोष्टी. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, आपल्याला काय भूमिका करायची, म्हातारा असो तर तरुण असो, असं ओढून ते मी केलं होतं. मग त्या नाटकात सुद्धा, आणि ते कमर्शियल नाटक होतं, त्याच्यात सुद्धा मी म्हातारीची भूमिका केली होती. मला त्याचं काही वाटलं नाही. पण आता तुम्ही सांगितलं की थोडंसं 8वी-9वीच्या वयापासून तुम्ही मित्र कंपनी जमवून घरातच नाटकाचा प्रयत्न करत होता, किंवा नंतर तुम्ही वगनाट्य किंवा लोककला या सगळ्या गोष्टींकडे आलात. अगदी छान. पण कॉमेडी किंवा फू बाय फू किंवा ह्या गोष्टीकडं तुम्ही कसं काय आकर्षित होऊन गेलात, नाही, आता किंवा गंमत कसं काय, फू बाय फू वगैरे हा भाग तर नंतरचा झाला. नंतरचं? ओके. आम्ही तुम्हाला म्हणालो ना मगाशी की आमच्याच ग्रुपच्या आम्ही एकांकिका करायचो. तर गंभीरच भूमिका जास्त सुरुवातीच्या काळात सुरुवातीच्या केलेल्या होत्या. तर एक नाटक होतं, ते एका कन्सेप्टवर, म्हणजे एक विषय एक आणि नाटकं अनेक असं ते हे होतं. म्हणजे एक विषय दिला जायचा प्रत्येकाने म्हणजे वेगळं वेगळं करायचं. हां, हां. म्हणजे ती शन्ना नवरेंच्या एका कथेवर किंवा त्या विषयावर होतं ते. बर. आणि त्यावेळेला ते उपक्रम पुण्यामध्ये व्हायचे. तर एक विषय दिला जायचा आणि त्याच्यावर अनेकांकडनं फ्रेश लिहून घ्यायचं. तर देख भाई देख नावाची, माझ्या सुनील झळके नावाचा आमचा एक मित्र आहे, तर त्याची ती एकांकिका होती. आणि देख बाय देख हिंदीमध्ये शेखर सुमननी केलं, तर त्याच्या नाही, बेस हे नाटक आहे. हे नाटक आहे. ओके, हां, सॉरी. मराठीतलं एकांकिका आहे ही हा, मराठी. मराठी. ओके, आणि ते वेगळंच आहे. ते वेगळंच आहे पार्ट. त्याचं नाव देख भाई देख ठेवलं ओके. होतं तरी. आणि त्याच्यात ती भूमिका जी होती ती काही खरं तर ती विनोदी नव्हती, पण ती बघताना तुम्हाला हसू येत होतं. तर बरेच आमच्या ग्रुपमधले म्हटले, याला काय जमणार आहे विनोदी. तर प्रसाद म्हटलं, अरे असं काय नाही, करू दे की त्याला, काय त्याला. ते करायला लागल्यानंतर लोकांना हसू यायला लागलं ते सगळं. म्हणजे तेव्हा त्यांना कळलं की अरे हा फक्त गंभीर नाही तर हे पण करतो, विनोदी भूमिका पण. हां. आणि त्याच्यात मग वेगळ्या वेगळ्या गमती जमती होत्या, आणि त्या गमती जमतीमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला पटकन सुचत होत्या त्या गोष्टी करायला लागलो. आणि त्या करायला लागल्यानंतर अजून म्हणजे स्क्रिप्टच्या बाहेरच्या गोष्टी पण त्यात भरणा व्हायला लागला. तर त्यांना ते लक्षात यायला लागलं की अरे ये भी बंदा ये भी कर सकता है, हा माणूस हे पण करू शकणार. तर व तिथून ती सुरुवात झाली. म्हणजे त्यासाठी तुम्ही वेगळी तयारी असं काही नाही, ऑन दी काही सुरुवात तर नाही सुरुवात. हो. म्हणजे मी मागे एकदा एका पॉडकास्टला असंच म्हणालो होतो की तुमच्यामध्ये ते असलं पाहिजे. नाही, पण तरी पण तुमच्या एकदम आधी विरुद्ध भूमिका होत्या किंवा हां, दीर्घगंभीरवरती पण तुम्ही काम करत होता. थोडंसं असं वाटतं की एकदम तुम्ही ट्रॅक. काय होतो, मी दिसत जरी आत्ता, म्हणजे माझ्या मिशा आणि या सगळ्या याच्यामुळे मी गंभीर दिसत असलो, तरी मी तसा नाटकाच्या बाहेर सुद्धा आणि ह्याच्यात सुद्धा माझं बोलण्यामधनं लोक हसायची काही ना काहीतरी बोलण्यामुळे. म्हणजे असं काही नव्हतं की तेच तसंच असलं पाहिजे.
तर मी पुन्हा एकदा तेच म्हटलं ना, की विनोदी भूमिका करण्यासाठी तुमच्या शरीरात ते असणं पण एक गरजेचं आहे. एनर्जेटिक पाहिजे आणि ते गोष्ट. प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवू शकला पाहिजेत आणि ते आपल्याला पोहोचवता येते, ही परमेश्वराची देणगी आहे म्हणायची. मग त्या काळामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे होते, अशोक सराफ तर काही विशेष नाही, नाही ते तो दादा खूप कोंडके ते होते, ते पण त्यांचे पिक्चर वगैरे तुमच्या पाहण्यात आले होते हो का? हो अर्थात. म्हणजे दादा कोंडकेंचे तर नक्की जास्तच असतील, दादा त्यात काही कोंडकेंचे पण पाहिलेत, धूमधडाका वगैरे हे हो, सगळं आम्ही धूमधडाका. त्यावेळेला लहान होतोच म्हणजे. पण ते बघितल्यानंतर सुद्धा एन्जॉय करायचो. कारण मला अशोक सराफ यांचं तर म्हणजे ते तर काय म्हणतात त्याला, माझ्या दृष्टीने ते महानायक आहेत. नाही, अशोक सराफांकडे बघितलं तरी हसू येतं. म्हणजे कारण एक गंभीर त्यांचं पण जे तितक्याच ताकदीनं, विनोदी पण तितक्याच ताकदीनं, वेंधळे असू दे, बावट असू दे, कुठल्याही अशा ज्या भूमिका आहेत ते सगळ्या कमालीच्या ताकदीनं ते कमालीच्या. करतात. म्हणजे ते वाटतच नाहीत की हे ऍक्टर आहेत, ते नॅचरलच तसेच वाटतात. कारण हे रोल म्हणजे अगदी हां, अगदीच. म्हणजे त्या सिनेमांचं तुम्हाला कुठंतरी एक नाही होतो, फायदा होतो. फक्त आपण कॉपी करायचं की नाही हे आपण ठरवायचं हां असतं. हां नाही तुमची स्वतंत्र ओळख झाली आहे. पण म्हणजे याच्यात जे तुमचं मी कॉमेडी असेल, धीरगंभीर असेल, निश्चितच म्हणजे अगदी वेगळी झालेली आहे. आता तुम्ही आता तो विनोदीचा जो मुद्दा म्हणताय, की जसं गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, त्यामध्ये तो रोल जाणून बुजून विनोदी नव्हताच तो. त्याचं ते पात्र असं होतं की त्या बोलण्यामुळे लोकांना हसू यायचं. मला वाटतं त्याच्या 2008 मध्ये तो आलेला हां, होता. 2008 असावा नक्कीच. तर त्याच्या त्या बोलण्यामुळे लोकांना हसू यायचं किंवा ते पुन्हा पुन्हा तेच बोलणं. हां, ते बरोबर आहे ना, पण ती त्यांची ड्युटीच आहे ना. त्याच्यावर नाही पण ते बरोबर आहे, पण ती त्यांची ड्युटीच आहे ना. नाही ते बरोबर आहे, पण ती त्यांची ड्युटीच आहे ना. त्याच्यावर लोकांना ते हसू यायचं. ते कॅरेक्टरच तसं होतं. म्हणजे आपल्याला कुठं ओढून ताडून विनोद करायचाच नव्हता आणि ते मला स्ट्रिक्टली सांगितलेलं पण होतं. स्पष्टपणे सांगितलेलं होतं की याच्यात विनोदी तू करायचं काही नाहीये, तू करायचंय पण ते लोकांनी घेतलं पाहिजे. हां, पण ते अगदी अस्खलित असं येऊन गेलं तुमच्याकडून येत होतं ते. असं ते झालंय. थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. आताच्या चित्रपटांकडे मराठी प्रेक्षक पाठ फिरवतात असं सांगितलं जातं. त्याचं नेमकं कारण काय असू शकेल? एक कलावंत म्हणून तुम्ही त्याचा कसा अभ्यास करता? आताच्या चित्रपट चित्रपट असं पहिलंच तुमचं जे विधान वाक्य आणि या सगळ्या गोष्टी, पूर्वीचे चित्रपट पण होतेच ना. होतेच, बरोबर आहे. पूर्वी अनेक चित्रपट तयार व्हायचे, त्याच्यातले काही चित्रपट पडायचे ज्यांना एक पडदा थिएटर असून सुद्धा त्यांना त्यावेळेला तेवढं बुकिंग नसायचं की लॉस झाला बाबा. पण तो तमाशा प्रधान चित्रपटांचा भाग होता त्यावेळेला सगळा. तर पण ते विषय कसे असायचे हे तुम्हालाही मान्य आहे की ते विषय लोकांना भावणारे असायचे. त्या काळातल्या सिनेमांचे रिमेक झालेले इतर भाषांमध्ये, हे माहिती असेलही तुम्हाला. हो. तर माझं म्हणणं काय आहे, दोन गोष्टी आहेत मला जे वाटतंय ते मी तुम्हाला सांगतोय. कारण अनेक लोकांचं वेगळं म्हणणं. मी सिनेमात काम करतो तर बऱ्याच वेळा असं होतं की त्या स्क्रिप्टमध्ये बऱ्याचशा त्रुटी असतात, त्या आपण सांगितल्या तरी समोरचा जर त्याच्या सुधारणा करत नसेल तर मग मला तर माझं घर चालवायचं, मला काम करा, जे आहे ते ॲक्सेप्ट करून चालू मला ठेवायचं. काम, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचे पैसे मिळतात ना, काम करा. बदल थोडासा होऊ शकत नसायचं. हां, म्हणजे मी सांगतो की अरे नाही, हे मला पटत नाही, हे असं काय, ते तसं काय, हे स्क्रिप्टमध्ये हे असं पाहिजे. आत्ता सुद्धा मी एक सिनेमा करून आलो, त्या कॅरेक्टरची बॅकग्राऊंडच काही नाही आहे, तो लगेच त्या अवस्थेत काय याचा काही उल्लेखच नाही आहे. मी म्हटलं अरे असं कसं करता तुम्ही, त्याचं काहीतरी पाहिजे ना. अगदी बरोबर आहे. डायरेक्ट एखादा माणूस भिकारी असेल किंवा दारुडा असेल तर तो ते तसं का झालं याचं काहीतरी कारण द्या. नाही म्हटलं अरे मग हे असा सिनेमा बघायला कसे येतील लोक. माझं म्हणणं काय आहे की तुम्ही मांडताना सुद्धा विषय असे मांडा की लोकांनी तुमचा सिनेमा बघायला यायला पाहिजे. तशा प्रकारची तुमची कथानक, पटकथा आणि संवाद सुद्धा तसे पाहिजेत. का अलीकडच्या काळात चाललेत की सिनेमे काही चांगले चाललेत आणि नाही आहेतच सिनेमे, थोडे मोजके वाटतात असं वाटतं. हे बघा गंमत काय आहे, 2 प्रकार आहेत आपल्याकडे. एक तर मराठी आणि हिंदी, हे दोन्ही देवनागरी भाषा आहेत. मराठी माणसाला हिंदी उत्तम कळतो, अगदी उत्तम कळतो. त्याच्यामुळे हिंदीचा खर्च अफाट दाखवताना सुद्धा तुम्हाला भरपूर काही बघायला मिळतं. तिथे सेन्सॉर वेगळं, इथे सेन्सॉर वेगळं.
त्यामुळे म्हणजे समजून घ्या, पॉडकास्ट बघणाऱ्यांनी पण समजून घ्यावं की काय मला म्हणायचं आहे की तिकिटाच्या रेटमध्ये काही फार फरक नसतो. मग मला तिथे जरा काहीतरी उथळ बघायला मिळते, आणखी काहीतरी बघायला मिळते, माणूस तिकडे धावतो. हा फरक हा एक आहेच. फरक आहे. दुसरी गोष्ट, आमचे एक मित्र आहे हेमंत देवधर, दिग्दर्शक आहेत उत्तम. त्यांचं एक वाक्य होतं आणि ते मला वाक्य खूप आवडायचं. मराठी माणसाने वर्षाला एक पुस्तक आणि एक सिनेमा पाहिला तरी मराठी सिनेमा हा जगेल उत्तमरित्या. मराठी माणूसच मराठी सिनेमा बघायला जात नसेल तर काय करायचं? मग यात तो धावतोय नको त्या गोष्टीच्या मागे. अगदी ते बुकिंग 8-8 दिवस आधी, 15-15 दिवस आधी होऊन जातं अगदी. म्हणजे तुमचा जो मुद्दा होता त्याला एक उत्तर आहे की तुम्ही खरंच उत्तम कथानक जर आणून सिनेमा केला तर तो खर्च कमी असला तरी सुद्धा सिनेमा कथानक उत्तम आहे. कारण मराठी सिनेमा हा कथानकावर चालतो. उत्तम कथानक असलं ना तर लोक येतात बघायला. बरोबर आहे. बाकी ऍक्शन म्युझिक हा गोष्ट नसतीच, भावनिक आणि कथानक पाहिजेच. अगदीच. आणि परत दुसरी एक गोष्ट मला असं वाटतं की तो प्रेक्षकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. म्हणजे ती जाहिरात कुठल्याही माध्यमातून, आता तुम्ही बघा हल्ली नाटकांना सुद्धा काही नाटकांना खूप चांगले दिवस आलेत कारण काही रील्स फिरायला लागलेत. म्हणजे त्यासाठी कुठल्या तरी हिंदीतल्याच अभिनेत्याने सांगितलं पाहिजे काय हे मराठीतलं नाटक चांगलं आहे तर जाऊन, मला तर खूप आवडलं, तुम्ही बघा, पोचलं जायला लागलं अगदी आता. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पण आपापसात बोला ना, हे नाटक छान आहे आणि खरंच जाऊन बघ. बरोबर आहे. नक्कीच सूचना तुमची छोटीच आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे. हो. आणि उत्तम जर सिनेमा झाला असेल ना तर आमच्या सारख्या कलाकारांनी किंवा इतर सगळ्या लोकांनी सुद्धा ही माझी कलाकृती आहे म्हणून तिचं प्रमोशन करणं गरजेचं आहेच ना. मी मागे पण एकदा हे बोललेलो आहे एका पॉडकास्टमध्ये की प्रमोशन हा आपण सगळ्यांनी केलंच पाहिजे त्याचं, तर ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे. किमान माझ्याकडे 5-6 हजार जर लोक असतील किंवा 5-6 हजार फेसबुक आहे तुमचं, इन्स्टा आहे तुमचं, त्याच्यातनं तुम्ही पण तुमचं सिनेमाचं प्रमोशन करा. ते करूच शकतो आपण. नाही, आता वेग पब्लिसिटी, माउथ टू माउथ याचा वेग थोडा आता नक्कीच वाढलाय आणि याचं इम्प्लिमेशन नक्कीच त्याचं हे होईल. एक हिंदी सिनेमा मागे बरेच वर्षापूर्वी आला होता, तेव्हा तो सिनेमा बघायला माझा एक मित्र गेला होता. मोठ्या नाटाचा होता तो हिंदी सिनेमा. त्याने इंटरव्ह्यूमध्ये मला फोन केला आणि मला म्हणाला की सिद्ध्या, या सिनेमाला आलो आहे, चुकूनही बघू नकोस. तिथूनच फोन केला. म्हणलो अरे भयानक आहे, भयानक. माझे पैसे गेलेच आहेत, तुझे जाऊ नये म्हणून मी तुला सांगतोय, चुकूनही बघू नका. अरे बापरे, असे म्हणजे तुम्हाला हिंदी सिनेमाचे हे येत आहे. म्हणजे सावध. तसंच चांगला सिनेमा असेल तर इंटरव्ह्यूला फोन करून सांगायला काय हरकत आहे. खरंच कमाल सिनेमा आहे, तू नक्की बघ. कमाल नाटक आहे, तू नक्की बघ. हे करता येऊ शकतं, काहीच हरकत नाही. म्हणजे आता कोणीही उठतो आणि कलावंत होतो असं बोललं जातं, तर खरोखरच अभिनय इतका सोपा आहे की आता करतात तो अभिनय नाही, याबद्दल तुमचं मत काय? भयानक चांगला प्रश्न आहे. नाही, मुळात तुमचा जो प्रश्न आहे की कोणी उठतो अभिनय करतो, आता त्याला वाटत असेल तो अभिनय करतो आणि लोकांना जर आवडत असेल तर तो अभिनय आहे असं म्हणावं लागेल. अच्छा, म्हणजे काय आहे, लोकांची रुची बदलत चालली आहे की काय, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, माझं म्हणजे काही लोक असे येतात ना, आता माझी नोकरी संपली आहे, मी रिटायर्ड झालो आहे, आता मला काम करायचं आहे. म्हणजे 60व्या वर्षापर्यंत त्यांनी कधीच काम केलेलं नसतं. कधी केलंय का? हा, कॉलेजला असताना केलंय. अरे बापरे. आणि मग पाठांतर होत नाही, मग रिटेकवर रिटेक होतात. आपण अनुकंपाचा तोर काही लोक घेतही असतात की बघूया, आपण घेऊन बघूया. किंवा काय होतं गंमत, आपल्याकडे विचित्र प्रकार आहेत ऑडिशनच्या. ऑडिशनला शेकडो लोकांना बोलवलं जातं आणि बोटावर मोजणे इतपतच ते काम बोटावर मोजणाऱ्या लोकांनाच मिळतं. गंमत अशी आहे की ऑडिशनला तुम्हाला जे स्क्रिप्ट दिलं जातं ते तुम्हाला बराच वेळ वाचू शकता, तुम्ही रट्टा मारू शकता. आणि ज्या वेळेला स्क्रिप्ट येतं प्रत्यक्षात तेव्हा ते 10 मिनिटं आधी गरम गरम येतं. म्हणजे पान गरम असतं, त्याला आम्ही गरम गरम म्हणतो. गरम गरम. आणि ते कसं, तुम्ही लगेच लाइटिंग रेडी आहे, चला 10 मिनिटात चला
त्यांचं पाठांतर वगैरे काही होत नसतं, कारण मुळात कलाकारांचं वाचन कमी असतं घरी. मराठी माध्यमातनं आपण इंग्रजी माध्यमामध्ये आता वळायला लागलो आहे. इंग्रजी माध्यमांमध्ये मुलांना टाकायला लागलो आहे, पण त्यांना मराठी पण वाचनाची सवय पाहिजे. वाचन मुद्दा फार महत्त्वाचा या आहे. गोष्टीकडे लक्ष देत नाही. मराठी माणूस सुद्धा जो मराठी शाळेत शिकलेला आहे तो मराठी वाचत नाही. वेगळ्या वेगळ्या लेखकांचं मराठी वाचा, प्रत्येकामध्ये तुम्हाला शब्द साठा सापडत जातो. मग कोणी येतो आणि आम्ही बऱ्याच वेळा हे म्हणतो पण, अरे तू डायरेक्ट ग्रॅज्युएट झाला का? डायरेक्ट ग्रॅज्युएट. तू पहिलीच टाकलं होतं तुला आणि तू डायरेक्ट ग्रॅज्युएट झाला का? काही मध्ये आहे की नाही स्टेप? नाही, म्हणजे पायऱ्या आहेत ना, त्या पायऱ्या चढत चढतच जावं लागतं. डायरेक्ट तिसऱ्या मधल्यावर उडी मारू शकतो का तू? इतकं सोपं वाटतं का तुम्हाला? म्हटलं नाही, खरंच महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि कुठले तरी अभिनयाचे प्रशिक्षण वर्ग करून तुम्हाला अभिनय येतो हे नाही, ते फक्त टेक्निक शिकवलं जातं. अभिनय तुमच्यात उपजत असावाच लागतो ना. तिथून एक तुम्हाला टच किंवा गाईड मिळून जातो असं म्हणू आपण. की तर मी खूप लोक बघितली तशी की अगदी डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत आणि आता मला अभिनय करायचा. मग का त्या सीटा वाया घालवल्या? का आईवडिलांचे पैसे वाया घालवले? आता माझं काही नाही, त्यांच्या आईवडिलांचे पैसे जातात, मी काय बोलायचं त्यात? पण महत्त्वाची किंवा मग गोष्ट काही वेळेला असं होतं की घरच्यांच्या जबरदस्तीमुळे ते शिकतात, पण त्यांना हेच करायचं असतं. मग त्याच्यातला तरी अभ्यास करा ना तुम्ही. मला काय म्हणायचं, कुठल्याही गोष्टी तुम्ही साधा हल्लीच्या काळातले सगळ्यात गरजेची गोष्ट झाली मोबाईल घेतल्यात लगेच तुम्हाला त्यातलं सगळं कळलेलं असतं का? नाही. प्रत्येक सॅमसंगचं वेगळं असतं, आयफोनचं वेगळं असतं, प्रत्येकाचं वेगळं असतं. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकून घेता की नाही? तसंच हेच आहे. आजपासून मी अभिनेता म्हणून काम करणार नाही, असं खरंच नाही. असं अगदी सोपं तुम्ही सांगितलेलं. पहिलीतनं डायरेक्ट ग्रॅज्युएट ह्या पायऱ्या जर ड्रॉप केल्या तर त्याच्या दर्जा, क्वालिटी ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. बरं, त्यातनं गंमत काय झाली की रुची कोणाची कशी बदलली आहे की तुम्ही रील स्टार हे जर तुम्ही अभिनेते म्हणताय तर रील करणं वेगळं आहे आणि पूर्ण सलग काम करणं वेगळं आहे. तुम्ही जर त्यांना हिरो वगैरे म्हणून जर लोक आयुष्य फार नाही, माझं काहीच. हे बघा, रील मी पण केलेत, पण मी केव्हा केले? 30-35 वर्ष काम केल्यानंतर रील करायला. नाही, रील करणं ठीक आहे, पण त्याचं लाईफ थोडंसं कमी. वाईट म्हणतच नाहीये, पण तुम्ही रील स्टार माणूस कोणीतरी आहे किंवा रील स्टार एखादी मुलगी आहे, तिला प्रेक्षकांवर हिरो आणि हिरोईन म्हणून का लादू शकत नाही तुम्ही. अगदी बरोबर आहे. मग पिक्चर नाही चालला की म्हणायचं की अरे यार, मग तुम्ही म्हणताय की मग मराठी प्रेक्षक काय येत नाही या सिनेमांना? तुम्ही काय लादताय हे पण महत्वाचं आहे ना. तुम्ही चांगलं द्या, चांगलं दिलं की येतात. दुर्दैव काही वेळेला असंही असतं की चांगलं दिलेलं असतं पण तरी सुद्धा लोक येत नाहीत, कारण मग कुठेतरी आपल्यालाही स्वतःचा विचार करायला लागतो की आपण तिथे पोहोचण्यात, लोकांपर्यंत ते पोहोचवण्यामध्ये कमी पडलोय का? तर बऱ्याच वेळा असं होतं. पण बऱ्याचदा मराठी पिक्चर खूप बघण्यासारखा असतो, त्याची पब्लिसिटी होत नाही का? त्याचं योग्य म्हणजे मार्केटिंग शब्द नाही वापरणार मी, का तो पोचत नाही म्हणून प्रेक्षक वळतच नाही का मराठी पिक्चरची प्रतिमाच बिघडून गेली आहे? म्हणजे नेमकं काय? नाही, तुम्ही सिंगल स्क्रीनचं पण आधी म्हणलात, तोही मुद्दा तुमचा बरोबर होता. प्रतिमा बिघडली वगैरे काही नाही इतकं, पण इतके काही दुर्दैवी दिवस नाही आलेले. नाही, खूप चांगले सिनेमे करतायत, लोक येत आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. एकतर हल्ली म्हणतोय तसं तुमच्याकडे सहज सुविधा आहेत, इतकं फास्ट करून टाकले लोकांनी स्वतःला की बघा ना, या मोबाईलमुळे तुम्ही पूर्वी घरच्या फोनवर फोन केला तोही तुमच्या घरी नसायचा. इतकं सोपं झालं ना तुम्हाला, तर कुठेही तुम्ही सापडताय, अवेलेबल अगदी 24 आवर्स. त्याच्यावर मग आता हे आहे ना यंत्र, मग त्याच्यावर करू शकता ना तुम्ही जाहिरात. नाही, करू शकता. अगदी आता माध्यम वेगात आणि फास्ट झालेत आणि वेळ पण कोणाला राहिला नाही असंही झालंय. पण गंमत पण तुम्हाला सांगू का, प्रेक्षकांची रुची बदलत चालली आहे की तुम्हाला ती बदलवायची आहे, हे पण फार महत्वाचं आहे. प्रेक्षकांना काय बघायला आवडणार आहे? तर आपल्याकडे आहेत काही असं प्रेक्षक की त्यांना हे बघायला आवडतं, उथळच बघितलं पाहिजे असं काही नाही.
हा विषय बघायला आवडतो, हा विषय बघायला, कौटुंबिकपण आवडतं. पण असमाधान या प्रकारामुळे हिंसक गोष्टी जास्त बघायला लोकांना आवडायला लागल्यात. कारण माणसामध्येच असमाधानता काय म्हणतो, असमाधानकारक गोष्टी घडतायत. त्याला पटकन सगळ्या गोष्टी हव्यात. त्याला मेहनतीनं पटकन मेहनत करत पुढं जायचं नाही आहे. तर मला लगेच, म्हणजे जे तुम्ही आत्ता उदाहरण दिलं, की कोणी येतोय आणि अभिनय करतोय, त्याला मेहनत नाही करायची, त्याला एका रात्री स्टार व्हायचं, असं तरी मला वाटतंय. अगदी मुद्दा बरोबर आहे तुमचा, की म्हणजे पी हळदन हो गोरी, अगदी असंच म्हणजे तूप खाऊन रूप. तूप खाऊन रूप. सिद्धेश्वरजी, छोटासा प्रश्न आहे. बऱ्याचदा चित्रपटातील कलावंतांचे वर्गीकरण केले जाते का? म्हणजे नक्की काय म्हणायचं बरं? म्हणजे की सिनियर ज्युनियर, किंवा याचा कुठल्या अभिनेत्यावर किंवा अभिनेत्रीवर काही परिणाम झालाय का अशा काही गोष्टीमुळं? नाही, मुळात काय माहिती का, की सगळ्यांना माहिती असतं की हे प्रकार आहेत. ते खूप सिनियर असतात, म्हणजे खूप वर्ष काम केलेले, किंवा त्या सिनेमाचा हिरो आहे किंवा हे आहे, तर त्यांच्यासाठी एक स्पेशल ट्रीटमेंटमध्ये काय असतं, की व्हॅनिटी असेल तर त्यांना व्हॅनिटी स्पेशली दिली जाते, आणि मग बाकीच्यांना एकच व्हॅनिटी, किंवा मग काहींना अजिबातच व्हॅनिटी अगदी नसते. कॉमन. आणि त्याच्या पलीकडे जाऊन ज्युनियर, अगदीच ज्युनियर म्हटलं जातं, की जे म्हणजे तुम्हाला थोडक्यात तुम्ही बाजार दाखवलाय, म्हणजे बाजार म्हणजे कुठलाही बाजार, आणि ज्यांना वाक्य नाही आहेत, पण ते बाजारामध्ये लोकांची वर्दळ दिसली पाहिजे. मग ती जी मंडळी असतात, तुम्हाला वाटतंय की ती मंडळी खरोखरच बाजार आहे असं जे तुम्हाला भासतं, तर ती खरं तर ज्युनियर आर्टिस्ट असतात. त्यांना त्या दिवसामध्ये जेवढे असे सीन असतील, त्या सीनसाठी वापरलं जातं, की तू इथे काहीतरी खरेदी करतोयस, तू तिकडे काहीतरी करतोय, तू इकडून इकडे जातोयस, तू तिकडून तिकडे थोडा रोल असेल तो. हां, म्हणजे त्यांना ज्युनियर आर्टिस्ट म्हटलं जातं, आणि त्यांचा एक कोऑर्डिनेटर असतो, की त्याच्याकडे ते सांगितलं जातं, पूर्ण की जबाबदारी. या वयोगटातली एवढी माणसं पाहिजेत, आणि मग ते आणतात, आणि ते सुद्धा सराईत असतात. जर नवीन माणूस कोणी घेतला गेला तर तो कॅमेऱ्यातच बघणार, तो चुकणार, या सगळ्या गोष्टी होतात. तर त्याचं पण त्यांचं एक शास्त्रशुद्ध त्यांनी दिलेलं ट्रेनिंग असतं. बरेच लोक करतात ते काम, की बाबा घरात बसून काय करायचं, काहीतरी मिळतील तरी, बरं 1-1.5 दुपारचं जेवण पण सुटतं, संध्याकाळचं सुटतं, अशी बरीच लोकं आहेत. पण आणि ज्यांना आता कुठे नोकऱ्याच मिळत नाहीत किंवा काय, अशी पण लोकं येतात, किंवा जे असंही करतात, की निदान ज्युनियर म्हणून तरी घुसू, आणि त्याच्यात कुठे आपल्याला काही करून दाखवता आलं तर करू, आणि मग त्यांना हळूहळू रोल मिळायला लागतात. अशी पण काही माणसं आहेत, की सातत्याने कॅमेऱ्यासमोर राहून मग मला करायचंय, काहीतरी करायचंय, पण त्याला सरळ थेट रोल मिळत नाहीत, भूमिका कुठल्या मिळत नसतील, तर मग ते असं करतात. आणि मग ती माणसंही तशी मला दिसलीत, की ते येताना ज्युनियर आर्टिस्ट म्हणून आलेत, आणि नंतर त्यांना हळूहळू बोलतोय चांगलं, रवा एक्सप्रेशन चांगलं देतोय, मग याला घ्या ना. त्याच्यामध्ये उद्देश पण 2 असतात, दखलपात्र रोल पण मिळून जातात, पण त्याच्यात एक उद्देश असा असतो, की हा कमी पैशात करेल रे. हे सगळ्यात दुर्दैवाचा भाग आपल्याकडे हाच आहे, की कमी पैशात करतोय ना म्हणून बऱ्याच लोकांना रोल मिळतात. की तो आर्टिस्ट आहे, तो पूर्णवेळ अभिनेता आहे, आणि इतकी वर्ष काम करतोय, म्हणून त्याला काम आणि भूमिका देण्यापेक्षा मला या रुपयात मिळतोय ना, मग कशाला याला एवढे द्यायचे. मग नंतर तो दिग्दर्शक डोकं फोडून घेतो, कारण त्या माणसाला 10-10, 15-15, 20-20, 30-30 वेळा सुद्धा ते डायलॉग नीट बोलता येत नसतात. अरे बापरे, अशी पण गंमत, अशी वस्तुस्थिती पण आहे. आणि आपल्याकडे लोक आहेत अशी, त्याला कशाला एवढं देतं, मी करतो ना एवढ्यात. म्हणजे काही वेळेला मी कित्येक लोकांना प्रश्न विचारतो, तुम्ही पेमेंट एवढं सांगताय, म्हणजे एवढंच मानधन सांगताय, तर मला एक सांगा, तुम्हाला ती जागा भरायची आहे का अभिनेता हवा? अभिनेता. मग काही जण तोंडावर बोलू शकत नसल्यामुळे, नाही सर आम्हाला दोन्ही पाहिजे. म्हटलं खरं सांगू का, तुम्ही जे मानधन सांगताय त्यावरनं तुम्हाला ती जागा भरायची आहे, कारण मी आत्ता नाही म्हटलं तर तुमच्याकडे दुसरा माणूस येणारच ही जागा भरायला, हे मला माहिती आहे म्हटलं, आणि तसंच होतं काम चालूपणा. आणि मग तुम्हाला किती टेक होत आहेत, किती रिटेक होत आहेत, परत त्या दिग्दर्शकावर एक वेगळंच ओझं असतं, की मला एवढी मिनटं काढून द्यायचीच आहे, नाही दिली तर त्याला हाकलून दिलं जातं. असो, तर मूळ आपला विषय जो होता वर्गीकरणाचा, तो तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं, की हे होतं, आणि हे सगळ्यांना मान्य असतं, की बाबा मी ज्या वेळेला त्या पदावर जाईल त्यावेळेला ते मला मिळणार आहे. थोडासा वेगळा प्रश्न आहे, पण या प्रश्नाचं तुमच्याकडून उत्तर यावं अशी खूप अपेक्षा आहे, की चित्रपट कलावंत घेण्याची एक कंपू आहे असं बऱ्याचदा म्हटलं जातं, किंवा अनेक कलावंतांचे तसे अनुभवसुद्धा आहे.
तर तुम्हाला असं वाटतं का की अमुक एक दिग्दर्शक असेल तर त्याचे कलावंतही ठरलेले असतात आणि ही प्रथा योग्य आहे का? भारी प्रश्न आहे हा. काय बऱ्याच दिग्दर्शकांचे कंपो असतात, त्याला दुमत नाही काही. आणि माझं मते असतील तर असू दे, आता काय बोलायचं. त्यांना जर त्या त्या कलाकारांना काम देऊन, मग भले त्यांना नीट जमतंय का नाही जमतंय हा भाग नंतरचा. त्याच्यापेक्षा इतर चांगले कलाकार बाहेर आहेत, पण नाही माझ्या कंपूतला आहे म्हणून मी ह्यालाच काम देणार, असं जर त्याला करायचं असेल आणि तर मग त्याच्यावर बाकी कलाकारांनी काय भाष्य करावं. म्हणजे मला हा फार मोठा प्रश्न पडतो हे बघताना, की अरे आहेत ना रे बाकी पण बाहेर पण चांगले कलाकार आहेत ना. संधी मिळायला पाहिजे तुमच्या त्यांना नक्कीच. कंपूतल्या या लोकांच्या पलीकडे जाऊ नये, बाहेर चांगले कलाकार आहेत म्हणजे तुमच्या कंपूच्या बाहेर, तर त्यांनाही संधी द्या की तुम्ही. म्हणजे यांनाच तुम्ही प्रत्येक वेळेला घेतलं पाहिजे, त्यांनाच प्रत्येक वेळेला घेतलं पाहिजे. म्हणजे चांगल्या भूमिकांसाठी ज्या सलग आहेत, मोठ्या आहेत, त्याला तुम्ही कंपूतल्याच लोकांना देणार. मग त्याला ते जमो ना जमो हा मुद्दा, अर्थात जमो ना जमो हे तू कोण ठरवणार, आम्हाला कळतंय ना. हाही मुद्दा असतो तिथे, की तू कोण ठरवणार आम्हाला कळतंय ना. ठीक आहे, हरकत नाही, तुमची मर्जी. त्यांची मर्जी आहे, ते पैसे लावतायत किंवा त्यांनी आणलेला प्रोड्युसर आहे आणि तेच दिग्दर्शक आहेत आणि मग मी माझ्याच लोकांना काय घ्यायचं नाही, हा त्यांचा मुद्दा आहे. पण माझं असं मत आहे की इतरही चांगले कलाकार आहेत, प्रतिभावंत कलाकारांना पण संधी मिळावी, त्यांना तुम्ही घेऊन धाडस करायला काहीच हरकत नाही. कारण मग मला असा प्रश्न पडतो की तुम्ही इतरांची कामं बघितली नाही आहेत का, म्हणून तुम्हाला त्यांना तुम्ही धजावत नाही आहात का त्यांना घेणं, म्हणजे त्याला काम करण्यासाठी आपल्याकडे घेणं. काहीच हरकत नाही ना. तुम्ही कामं बघितली आहेत, सगळं बघितले, तुम्हाला असं कधीच वाटत नाही का अरे ही व्यक्ती आहे ना या भूमिकेसाठी जाऊ शकते, या मोठ्या भूमिकेसाठी मी याच माझ्या मित्राला किंवा मी याच माझ्या गटातल्या माणसाला, माझ्या कंपूतल्या माणसाला मी घेणार आणि त्याने तेवढं जर पोचवणं, त्याच्यापेक्षा चांगलं जर काम करणारा दुसरा कोणी असेल तर नक्की घ्यावं असं माझं मत आहे. मग योग्य अयोग्य हा मुद्दा त्यांचा आहे, त्यांच्या दृष्टीने ते योग्य आहे. या अलीकडच्या काळात दिग्दर्शकाबद्दल असं मत झालंय तुमचं का कसं, की काय कंपूचं ही असं चालूच आहे कंपूची गोष्ट? पण कंपू हा प्रकार वर्षानुवर्ष चालू आहे. फार कमी दिग्दर्शक असतात की जे आपल्या कंपूच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा ह्याचा रोल ह्या भूमिकेसाठी हा परफेक्ट आता मी आहे, माझं घेऊन उदाहरण देऊ टाकायचं का? बाकी कुठला. माझं आमच्या नाट्याची संस्था होती तरी सुद्धा मी बऱ्याच लोकांकडे बाहेर कामं केलेली आहेत नाटकात आणि त्यांनी मला बोलवलं पण आहे. म्हणजे काही काही लोकांचा कंपू होता तरी त्यांनी मला बोलवलंय की तू मला हवा आहेस काम करण्यासाठी. म्हणजे मी असं सगळ्यांना हे म्हणूच शकत नाही, मला बोलवलं गेलेलं आहे. पण ज्या लोकांच्या बाबतीत किंवा ज्यांची ही ओरड आहे की मला घेतलं जात नाही, तर मी म्हणतो तो जर अभिनेता म्हणून चांगला असेल तर त्याने त्या कंपू बाहेर येऊन त्याला उचलून स्वतःच्या कंपूमध्ये आणून बसवायला काय हरकत आहे. मला तर घेतलेलं आहे म्हणून मी हे आरोप करूच शकणार नाही की कंपू आहेत पण त्या कंपूत बाहेरच्यांना घेत नाही अशातला भाग नाही. पण काही काही वेळेला असं होतं की खरंच ती भूमिका मी करू शकलो असतो चांगली, याच्याही पेक्षा नक्कीच असं वाटतं बऱ्याच लोकांना, अरे मी केली असते रे ती चांगली भूमिका, मला नाही घेतलं रे, चान्सच मिळाला नाही. असं कित्येक लोक ती खंत बोलून दाखवतात ती. पण त्याला आता पर्याय नाही. माझी बॅटिंग काय तर माझी बॅट आहे ना, मी ठरवणार ना. बरोबर आहे, माझी बॅट असंही आहे ना. म्हणजे त्याला काय, नक्की त्याबद्दल नक्कीच कलाकार म्हणून मर्यादा येतातच. मी ठरवूच शकत नाही ना त्या गोष्टी, ठरवू शकत समोरचा ठरवणार आहे की मला घ्यायचं की नाही घ्यायचं. त्याला जर मी त्या भूमिकेसाठी पात्र आहे, योग्य आहे असं वाटत असेल तर त्यांनी नक्की मला बोलवावं, मी जाणारच असतो. पूर्ण योगदान जर त्या भूमिकेतून येणार असेल तर मी तरी आतापर्यंत ज्या ज्या भूमिका केल्यात त्याला पूर्ण योगदान दिलंय. मला किती पैसे मिळतात यापेक्षा मी ही भूमिका उत्तम केली पाहिजे तरच लोक मला वाहवा देणार आहेत. त्यांना कुठं माहिती असतं मला 5 रुपये मिळालेत का 50 रुपये, अशी ओरड आहे. तर नाही, त्यांना माहितीच नसतं ना प्रेक्षकांना की मला पैसे किती मिळाले. मुद्दा तो नाहीये की माझं म्हणणं असतं की मला पैसे किती मिळतात त्यापेक्षा मी दिसणार आहे तिथे लोकांना, हे महत्वाचं. तर त्या दिसणाऱ्या ते चोखच काम केलं पाहिजे, कुठलंही असू दे. आणखीन एक प्रश्न असा की गणपतीचे जिवंत देखावे पुण्यामध्ये वैभवशाली गणपती उत्सव असतो, यात काही दुमत नाही आहे.
तर या देखाव्यांच्या कलाकार किंवा यावर थोडंसं तुम्ही हा तर माझा, मी सांगू का तुम्हाला, फारच वर्षापूर्वी माझ्याकडे प्रवीण तरडेनेच एक मंडळाचं काम आणलेलं होतं आणि मला म्हटलं होतं की तू या मंडळाचं जिवंत देखाव्याचं काम करशील का? म्हटलं करेल ना, म्हटलं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यावेळेला आम्ही फारसं कोणी काहीच नव्हतो, विशेष काहीच नव्हतं. सुरुवात आमच्या पण त्या कुठेतरी प्रयत्न, आम्ही एकांकिका आणि 2 अंकी आणि अशामध्येच गुंतलेले सगळे होतो. तर त्यावेळेला ती सुरुवात केली आणि शिवाजी महाराजांवरचेच सगळे विषय, कारण आम्ही राजेप्रेमी आहोत. हो, नाही, शिवाजी महाराजांवरचे हां, असतातच. त्यामुळे ते विषय, मग त्याच्यात आम्ही पहिलंच राज्याभिषेकाचं केलं होतं. मग नंतर माझ्याकडे त्यावेळेला लोक काम करायला यायला लागली. मी स्वतः त्यावेळेला भूमिका करत होतो. पण नंतर असं झालं की भूमिका करायची, मॅनेजमेंट पण करायची, हे पण करायचं, ते अवघड व्हायला लागलं. तर मग ते बघून इतर मंडळांची पण कामं यायला लागली की आमच्याकडे असं असं करायचं आहे. त्यामुळे तसा माझा 200-250 लोकांचा ग्रुप तयार झाला. म्हणजे त्या 10 दिवसासाठी एवढं सगळं. हां, आणि मग त्या ग्रुपला खूप सिस्टमॅटिक माझं सगळं असायचं. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसारखं, की त्याच्यावर प्रत्येक याच्यावर एक मॅनेजर असायचा, एक एक्स्ट्रा कलाकार असायचे, कारण डोळ्याची साथ येते हो, गणपतीच्या काळामध्ये, तर ते कलाकार कुठलेही कमी पडता कामा नये म्हणून ते एक असायचं. खूप बारीक हां, बारीक काळजी बारीक घेतली. काळजी घेतली जायची. इव्हन महिलांना सुद्धा घरापर्यंत सोडायला रिक्षा आणि या सगळ्या गोष्टी वाह! असायच्या, की खाण्यापिण्याची कुठे ददात नाही, काही नाही, कोणाला काही प्रॉब्लेम नाही. उत्तमरित्या तालमी घेऊन त्यांचे कॉस्च्युमसुद्धा 2-3 दिवसाला घामाजलेले व्हायचे, त्यामुळे ते बदलून दुसरे कॉस्च्युम आणले जायचे. इतकं नेटकेपणा, म्हणजे आत्ता उत्तमरित्या राष्ट्रीय पारितोषिक मिळालेले मेकअपमन माझ्याकडे त्यावेळेला मेकअपमन म्हणून होते. वा, आणि ती उत्तम सिस्टमॅटिक सगळं, ते सगळ्यांना व्यवस्थित मानधन पाकिटात भरून, व्हाउचरवर सह्या, आलेल्या माणसाची सही किती वाजता आलाय, नावासह अगदी सगळं सगळं प्रॉपर विशेष प्रॉपर आणि नोंद करून सगळ्या. मला आनंद आहे त्या गोष्टी मला करता आल्या. आणि महाराजांच्या बाबतीतल्या कित्येक गोष्टी मला लोकांपर्यंत वेगळ्या वेगळ्या गोष्टी पोहोचवता आल्या आणि त्याही मंडळांचे मी आभार मानतो की त्यांनी मला ती संधी दिली. अर्थात त्याच्यातही बरेच प्रकार असतात की आपल्याला बरीच झळ सोसावी लागते, ती झळ पण सोसावी लागली नाही असं नाही, त्या विषयावर काही न बोलणं बरं. पण आपली कला लोकांपर्यंत पोहोचली आहे. 10-10, 15-15 वेळा लोक फिरून फिरून येऊन जर देखावे बघत असतील तर आपल्याला पोहोचलंय, आपलं कष्ट पोहोचले. ते. असं अशा प्रकारे ते फक्त नंतरच्या काळात मला ते फारच अशक्य व्हायला लागलं. बजेट नसायचे मंडळांचे, कलाकारांची मानधनं वाढली होती आणि जर बजेट मिळणार नसेल तर किती दिवस स्वतःच्या खिशातनं मी मानधन देणार. मला ती काय ते पण, आणि व्यस्त जीवनशैली, बाकी सगळे. आणि परत मंडळांनी पैसे नाही दिले, काही अपवाद वगळता काही मंडळांचे पैसे माझे बुडाले, तर ते नाही दिले तर मला खिशातनंच टाकून द्यावे लागले. अरे, ते पूर्णच केलं पाहिजे. जो कारण मी मानधन तर मी कलाकार आहे, जसं माझं मानधन बुडलेलं मला आवडणार नाही. पण मग जेव्हा मी निर्माता म्हणून त्याचं मानधन कसं बुडू, मला नाही चालणार. त्यामुळे कित्येक वेळा बायकोचे दागिने विकून मी त्यांचं पेमेंट केलं. अरे बापरे. असं ते सगळ्या गोष्टी आहेत. आणखीन एक तुमचा अनकट चित्रपट, हो, द हंगरी, याबद्दल थोडंसं म्हणण्यापेक्षा काहीच त्याचं हे नाही, त्याच्याबद्दल माहिती द्यावी. म्हणजे तुम्हाला अनकट मूवी आम्ही केली हे माहिती आहे, ह्याचंच मला फार कौतुक वाटतं. काय गंमत आहे माहिती का, ती मूवी करून त्याला इतकी मेहनत केली आम्ही, 1.5 महिना जवळजवळ. म्हणजे गंमत अशी झाली की सुरुवातीपासूनच सांग, नितीन चव्हाण त्याचा लेखक आहे, तोच दिग्दर्शक पण आहे, संतोष राऊत टेक्निकल डिरेक्टर. तर यांनी खूप मेहनतीने ते करायचं ठरवलं आणि आपण एक वर्ल्ड रेकॉर्ड करूया रे. मग शोधून काढलं हे सगळं. संतोष आमचा त्यातला जरा माहिर आहे रेकॉर्ड. आणि त्यात किती कलाकार होते? आणि 69. अरे बापरे, 69 लोकांची टीम. हा, 69 कलाकार काम करत होते ऑन स्क्रीन, बॅक स्टेज वेगळंच. तर त्याचा अभ्यास करूनच ते केलं सगळं. मग त्याला मला जवळजवळ मी वजन घटवायला, आज जो मी कमी आजारी आहेस का असं जे आत्ता मला विचारतात, ते मी वजन घटवलेलंच आहे. त्याच्यानंतर वाढलंच नाही वजन, वाढवण्याचा प्रयत्न पण नाही केला, कारण याच्यात रोल मिळतात तर म्हटलं राहू द्या. तर त्याच्यासाठी मी जवळजवळ 15 किलोच्या वर मी वजन कमी केलं होतं. 6 महिने घेतले मी वजन कमी करायला. पण मग आम्ही त्या गावामध्ये जाऊन सगळं लोकेशन बघून वगैरे वगैरे, त्यानुसार कोण कुठून कसं जाईल त्यानुसार मग ते स्क्रिप्टिंग झालं. अच्छा. पण हंगरी हे नाव द्यायचं कारण असं आहे की प्रत्येक माणसामध्ये एक वेगळी भूक असते. खाण्याची भूक आहे, अभ्यासाची भूक आहे, प्रसिद्धीची भूक आहे, खुर्चीची भूक आहे, पदाची भूक आहे, देवाच्या भेटीची भूक आहे. प्रत्येकामध्ये वेगळी भूक आहे आणि ती त्या प्रवासामध्ये दिसते, अशी ती गंमत आहे. तर आम्ही
इथे सेवन लव्ह चौकाच्या पुढे एक स्टुडिओ होता, चार्ली स्टुडिओ म्हणून. तिथे प्रॅक्टिस करायचो. आमचे मित्र खाडे सर म्हणून त्यांचं स्टुडिओ होता. 1.5 महिना आम्ही तालीम केली त्याची, बर. नाटकासारखी तालीम केली. अच्छा. नंतर आम्ही ते पेरलो गेलो होतो तिथे. मग तो जवळजवळ 9 किलोमीटरचा पट्टा होता, 12 लोकेशन होते. त्याचं वैशिष्ट्य आहे मुळात अनकट. हे जर काही लोकांना माहिती नसेल तर मी सांगतो, कारण काही लोकांना कळतच नाही अनकट म्हणजे काय. अच्छा अच्छा, हां अच्छा. अनकट म्हणजे सोपं नाही आहे. अनकट म्हणजे एकदा कॅमेरा ऑन झाला की तो सिनेमा संपेपर्यंत ऑन अवस्थेतच असतो. कुठेही त्याला मध्ये कॅमेरा थांबत नाही, बंद पडत नाही, कट नसतो, एडिटिंग नसतं, पॉज पण नाही. पॉज नाही, काही नाही. तुम्ही विसरायचा हक्क नाही तुम्हाला. अरे बापरे. चुकायचा हक्क नाही तुम्हाला. एवढ्या मेहनतीने एवढ्या कमी दिवसामध्ये याची दखल म्हणजे काय नेमकं हेच कारण दुर्दैव आहे आमचं. त्या पिक्चरचं अजून वैशिष्ट्य मी सांगतो. त्या पिक्चरचं वैशिष्ट्य आहे तो 4 तास 2 मिनिटं 56 सेकंदाचा आहे. लॉंग लेन्थ झाली. दुसरी गोष्ट तो डे नाईट आहे. ओ. तिसरी गोष्ट तो इंडोर आउटडोर आहे. चौथी गोष्ट विथ फ्लॅशबॅक आहे. अरे वा. नाही त्याचं 4 तास आणि एवढं जर 12 लोकेशन, 9 किलोमीटरचा पट्टा, तो कॅमेरा 35 किलोचा घेऊन, त्या सगळ्या युनिट घेऊन, आमचा मयुरेश जोशी हा कॅमेरामन, तो स्वतः एक धिप्पाड देह आणि त्याच्यावर ते लादलेलं सगळं. ते त्यांची अवस्था तुमच्यासारखीच झाली असेल डायट. नाही त्यांची अवस्था काही झाली नाही, अजूनही छान आहेत ते तब्येतीने. आणि आम्हाला त्यात खूप गोष्टी करायच्या होत्या आणि ती फिल्म त्याला तेवढी पाहिजे तेवढी प्रसिद्धी नाही मिळाली. हे दुर्दैव आहे. हे जर बाहेर देशात झालं असतं तर खूप प्रसिद्धी मिळाली असती. आमचे प्रयत्न चालू आहेत त्या लोकांपर्यंत कशा प्रकारे येईल आणि काय करता येईल त्याचं. पण ती फिल्म झाली आहे खूप छान. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्डला सुद्धा त्याची दखल घेतली गेली, त्याला अंबरनाथ फेस्टिवलला पण दखल घेतली गेली. कारण त्याचं वैशिष्ट्यच ते आहे ना. कारण आणि त्यातनं माझं कसं झालं की मला खायला काही मिळतंय त्यातला निम्मा भाग माझ्या भावाला देतोय असं होतं, म्हणून माझं वजन कमी. अच्छा. आणि माझा भाऊ होता सुरेश विश्वकर्मा, तुला माझा लहान भाऊ दाखवला. तुमची मुख्य भूमिका होती. हां, मुख्य म्हणजे मला असं नाही म्हणायचं, ती स्टोरी मुख्य आहे. त्यातले आम्ही दोघं पात्र आहोत. म्हणजे हिरो वगैरे असं काही नाही आहे. ते 2 भाऊ आहेत, त्यांची ती स्टोरी आहे, पुढं जात राहते. आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी माणसं भेटत, भुकेसाठी माणूस काय काय करू शकतो. आणि मग इतर भुकेजलेली समाजातली माणसं मग कुठल्या बाबतीत ती भुकेजली आहेत हे दिसत राहतं. आणि भूक माणसाला कुठपर्यंत नेऊ शकते, ती भूक आपल्याला चांगलं करायला लावते का वाईट करायला लावते, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये उत्तमरित्या मांडण्याचा म्हणजे विषयच इतका छान आहे की म्हणजे किती कौतुकास्पद आहे. पण काय ते आता काही अडचणी असतील तुम्हाला तांत्रिक, की तो विषय फ्लॅश मोठा व्हायला पाहिजे होता. होईल मोठा होईल, नक्की होईल. आपण सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये आहे ती सोडूया आपण. द अनकट हंगरी या चित्रपटाचं तुम्ही नियोजन कसं केलं? नियोजन म्हणजे मगाशी तुम्हाला म्हणालोच मी, नितीन चव्हाणने लिहितानाच तो विचार केला होता की कसं कसं करायचं. मग त्याची रिहर्सल संध्याकाळचे 2-3 तास आम्ही नाटकासारखी रिहर्सल करायचो. ज्या भूमिका ज्यांच्या होत्या त्यांनी त्या वेळेनुसार यायचं. पण आज ह्या लोकांनी येऊ नका, तुमची रिहर्सल नाही आहे. कारण आपलं स्क्रिप्ट जवळजवळ 4 तासात होणार आहे या प्रकाराचं, कारण 3.5 तासाचा पूर्वीचा रेकॉर्ड आहे अनकटचा. अच्छा, तो रेकॉर्ड आहे पूर्वीचा 3.5 तासाचा. हां, तर तो आपल्याला मोडायचा होता, म्हणून ती आपल्याला त्याच्या पुढे करायला लागते. तर या लोकांनी एवढ्याच लोकांनी यायचं. आता गंमत अशी होती की मला सगळ्यांबरोबरच काम होतं. सुरुवातीचा काही भाग सोडला, म्हणजे सुरेश विश्वकर्मा सुरुवातीच्या काही भागात नव्हता, तो झोपलेला घरी असायचा, म्हणजे होता असं दाखवलेलं आहे. तो त्या भागाचं रिहर्सल करून घ्यायची. मग तिथून पुढे मी घरी पोचतोय, मग तो आणि मी, आणि मग तिथून पुढे हॉटेलमध्ये पोचल्यानंतर त्या हॉटेलवाल्याचं गणित काय ते, असे अनेक पहिला हाफ जो आहे तो 2 तासाचा खूप धावपळीचा आहे, प्रचंड धावपळ आणि खूप लोक. मग त्याच्यामध्ये राहुल होता बेलापूरकर, सागर पाठक होता, अजून बरीच लोक मंडळी होती, आणि गौतमी देवस्थळी होती. तर या लोकांबरोबर ती सगळी धावपळ वेळेचं कोऑर्डिनेशन तुम्ही करणं. हो, अगदीच ते बसवायला लागायचं. मग त्याच्यानंतर आम्ही तिथून पुढे जाताना नंतर मग गौरी कोंगे इन होते सिनेमामध्ये. गौरी कोंगे ही उत्तम अभिनेत्री. मग तिथं तो आमच्या फार्म हाऊसमधला जो सगळा सीन होता त्यावेळेला,
तिथली धावपळ वेगळी. म्हणजे प्रत्येक जण, आणि या सगळ्यामध्ये ना हे सगळं बसवायचं आहे, काही झालं तरी करायचं आहे आपल्याला, ह्यासाठी सगळे धडपडून पेटून उठलेले होते. आणि बरं ते सगळंच गाव उभं करायचं आहे. बरं पैशाच्या बाबतीत सुद्धा गुंतवणूक, आम्ही खूप लोकांकडे गेलो होतो की असं असं करायचं आहे, तर आम्हाला फायनान्स किंवा प्रोड्युसर म्हणून काम करायला का, तर आम्हाला नकार आला होता. आम्ही त्यांना सांगत होतो की जगातली पहिली ही अशी फिल्म असेल की जी वन शॉट म्हणूया किंवा अनकट फिल्म अशी फिल्म असणार आहे. तरी त्यांना त्याचं काही म्हणजे काही माहितीच नसावी कदाचित, किंवा त्याचं काही कौतुकच नव्हतं की अरे असं काहीतरी एक आपण वेगळं शिवधनुष्य ही पोरं उचलतायत, ही तर आपण त्याला मदत करावी. त्यातल्या काही मदत केली लोकांनी. रणनवरे म्हणून आमचे मित्र आहेत, त्यानंतर खाडे सर म्हणून आहेत, आणखी अशोक जाधव म्हणून आहेत, यांनी सगळ्यांनी मदत केली. नाही असं नाही, आणखी कोणाची नावं राहिली असतील तर माफ करा, पण जी आत्ता मला आठवतात ती तर नावं आहेत. असं तुम्हाला क्लिक झालं का की आपण असं करूया? नाही, ॲक्च्युली हे सगळं क्लिक संतोष राऊत, नितीन चव्हाण यांना झालेलं होतं की आपण असलं काहीतरी वर्ल्ड रेकॉर्ड करूया. तर संतोष हा वेगळे वेगळे रेकॉर्ड करणारा आहे आणि त्यांनी स्वतःचा पण त्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. अरे वा. तर हे वेगळे रेकॉर्ड करण्यात त्याचा हातखंड आहे. तर म्हटलं आपण असं काहीतरी करूया. आणि मग ती योगायोगाने भूमिका माझ्याकडे आली. त्यासाठी पण मी डोळ्यासमोर ठेवलं होतं की नाही मला माहिती नाही, पण ती योगायोगाने आली. आणि त्यासाठी वजन कमी करायला सांगितलं, करतो, झालं. सगळ्यात गंमत हीच झाली की त्या म्हणजे एकाने मला सांगितलं म्हणून मला कळलं, नाही तर मला त्यातलं काही माहिती नव्हतं की जगामध्ये इतका सलग वेळ कॅमेरा फेस करणारा तू जगातला एकमेव आर्टिस्ट आहे. वा. हे मला त्या एका माणसाने सांगितलं, जो वर्ल्ड रेकॉर्डचा सोळंकी म्हणून ऑर्गनायझर. हां, त्याने मला सांगितलं. म्हटलं असेल, पण त्याचं नॉमिनेशन नाही आहे म्हणे कुठे. अरे अरे, असं काही हेच नाही आहे. पण यासाठी तुम्ही असं मला वाटतं की प्रयत्न करा आणि काहीतरी त्याचं पुढं व्हावं आणखीन, असं नाही की पण त्याने काय फायदा होईल हा मला प्रश्न पडतो. कारण असं काही नाही की असं केलंय म्हणून मला लगेच भूमिका धडा 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 येऊन माझ्या घरी येऊन पडणार आहेत आणि सर तुम्ही मला हवेच आहात वगैरे. ज्यांना आपण हवे असतो ते आपल्याला घेतात, ज्यांना आपण नको असतो ते नाहीच घेत. मी त्यांची पण इच्छा पाहिजे ना. नक्कीच नक्कीच की आपण या भूमिकेला हा जातोय, आपण याचा विचार करावा. तर त्या प्रोसेसमधनं गेलो आणि तो दिवस उजाडला. त्याच्यातही आणखी एक गंमत आहे त्या सिनेमाच्या ह्याच्यात. तो दिवस उजाडला, आम्ही आपलं सगळं गेटअप बिटअप जे होते त्यासाठी पण मी दाढी वाढवली होती. आणि ते लाईट थोडा जरा जवळजवळ भिकारीच आम्ही दिसू अशा प्रकारचा मेकअप तो केला. कारण त्यांना दोघांना आई वडील नसतात आणि हे सकाळी उठल्यानंतर जसे प्राणी भक्ष्याच्या शोधात जातात तसे हे मला कोणाकडनं फुकट खायला मिळतं का असे म्हणून बाहेर पडलेले असतात. अशी ती ही थीमच झाली असं म्हणलं तर चाललं. हेंगरी ही कारण भूकच आहे ना त्यांची पण. मी सकाळी उठल्यानंतर भुकेसाठी बाहेर पडायचं. मग याला तरी चहा पाव माग, त्याला हे माग, त्याला ते माग, असलं खूप अवघड आणि आव्हानात्मक होतं. आणि असं झालं की त्यातली वन ऑफ द एक भाग्यश्री ठाकूर म्हणून तिने एक मदत चांगली केली होती. तर तिच्या शेजारी मी थांबलो होतो. तर तिला वाटलं कोण भिकारी आलाय शेजारी. आणि बोलायला लागल्यानंतर तिला कळलं अरे हे झाडबुके सर आहेत. असं ते झालं. अशाही गमती आहेत. आणि त्या गावात आम्ही 2 दिवस शूटिंग करत होतो रिहर्सल म्हणून. आणि त्यांना सांगितलेलं, म्हणजे चांदखेडच्या लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. पुण्यातल्याच मारुंजीच्या जवळचं चांदखेड. आणि डॉक्युमेंटरी आहे हे त्यांना सांगत होतो, म्हणजे जेणेकरून तो सिनेमा आहे म्हणून मध्ये घुसून स्वतःचा चेहरा कोणी दाखवतो. डॉक्युमेंटरी कुठं जास्त होणार. तर तिसऱ्या दिवशी ज्या दिवशी शूटिंग करायचं होतं तेव्हा सुद्धा लोक घुसायचा प्रयत्न करत होते. आणि पण आम्हाला ह्या सगळ्या घुसण्यामध्ये आमचं बेरिंग न सोडता काम करायचं होतं. आणि आमचा कॅमेरामॅन पण आरडाओरडा करत होता. त्याला ज्या गोष्टीचा त्रास होता, कोणी मध्ये तरी येतंय त्याला हाकला तिथनं बाजूला, हे करा ते करा. पण तो प्रवास सगळा जातोच आहे ना, तो कॅमेरा घेऊन आमच्याबरोबरच जातोय, मागं कधी पुढे, असं ते सगळं होतं. काय ठिकाणी आम्ही मॅटेडोरमध्ये पण बसलेलो आहे, तर एके ठिकाणी आम्ही कारमध्ये आणि तो कॅमेरा मॅटेडोरमध्ये. फार संयम ठेवून करायची गोष्ट. एके ठिकाणी तर असं होतं की हे अंतर सुद्धा खूप मोठं आहे. असा एक ब्रिज होता आणि त्या ब्रिजवर तो कॅमेरामन उलटा शूटिंग करत येत होता आणि आम्ही तिकडून येत होतो की, आणि त्याला मागचा माणूस इकडं सरक सरळी मागे, इकडे तिकडे पाय टाकू नको, असं करत 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 त्याला मागे येतो. मग एके ठिकाणी मग आम्ही पुढे गेलो आणि मग तो असा झाला. शेतातनं बितातनं कुठनं आम्ही गेलोय त्याच्यात. अगदी हे रुटीन पेक्षा आणि खूपच बाहेर होतं. आणि एवढं सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की आमचा रेकॉर्डर
हरवला होता. आम्हाला जे माईक लावले होते अरे तर बापरे, तो ज्याच्यात रेकॉर्ड होत होतं पण तो हरवला. तो हरवला असं आम्हाला कळलं. ती भयानक घटना होती. कॅमेऱ्याला नशिबाने माईक लावलेले होते 2, पण त्याच्यात गोंधळ पण ऐकू येत होता. मग ते म्हणजे बाकीच्यांचे आवाज, मिक्सिंग हे ते आवाज, सगळं. ते आवाज, त्यात कॅमेरामॅनच्या शिव्या, कारण त्याला जे उधर से हटो वगैरे ते सगळं चाललेलं होतं. आणि तो इतका मोठा मोठा त्याचा आवाज होता आणि त्याच्यात आम्ही काय बोललो हे ऐकायचं. पण आम्ही लगेच डबिंग लावलं मग, हां, आणि त्याच्यामुळे आम्ही काय बोललो होतो हे आम्हाला माहिती होतं. त्याच्यामुळे ते होऊ शकलं छान. नाही बा, खूप. आणखीन एक विचारतो सिद्धेश्वरजी, तुमचा प्रवास केवळ अभिनयापुरता नाही किंवा तुमचं नातं समाजाशी अभिनयाच्या किंवा याच्या पलीकडे आहे. समाजासमोरील जबाबदारीला कलाकार म्हणून तुम्ही कशा स्वरूपाने पाहता? काय गंमत आहे, समाजसेवा माझ्यापेक्षा म्हणजे मी काहीच नाही आहे. खूप उत्तम समाजसेवक बाजारामध्ये आहेत, आपल्या आसपासच्या जगतात आहेत. खूप चांगली लोक आहेत, त्यांचं खूप चांगलं कार्य आहे आणि त्यांची समाजसेवा अशी पण आहे की ते स्वतः सेवा करतायत हे लोकांना कळू पण देत नाहीत. हे माझ्यासारख्या क्षुद्र माणसाचं काहीच समाजसेवा नाही असं मी म्हणेल की. मग त्याच्यामुळे आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आपण समाजाप्रती करावं एवढं तर माझं नक्की मत आहे. म्हणजे आपल्याला झेपतंय ना तर नक्की करावं. मला आता जसं माझ्या घरी लहानपणी म्हणायचं की घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या बसतोय, तर मला कित्येक समाजसेवी लोकांनी सांगितलं पण, ऐका ना तुमचं पहिलं पोट भरू द्या आणि मग या समाजसेवेत उतरा. जिथे तुम्हाला काहीच खर्च करायचे नाहीत अशा ठिकाणी नक्की उतरा. घरच्यांना उपाशी ठेवून खर्च करू नका, मग ती समाजसेवा होत नाही. म्हणजे तुम्ही इकडच्यांना उपाशी ठेवायचं आणि इकडं खायला घालायचं. घर पाडून मंदिर बांधायला नको थोडक्यात. हां, थोडक्यात हेच. तर त्या मनाने माझी काहीच नाही आहे, लोकांची खूप मोठी मोठी कार्य येतो, म्हणजे आपलं काहीच नाही आपण त्याच्यामध्ये. आणखीन एक या ठिकाणी मोह आवरत नाही की एवढ्या 28-30 वर्षाच्या अभिनयाच्या प्रवासाच्या काळामध्ये फॅनचे, चाहत्यांचे काही विशेष अनुभव तुमच्या लक्षात राहणारे किंवा एखादा किस्सा आमच्या प्रेक्षकांना आवडायला नक्की सांगितला तुम्ही तर एखाद्याने ऐकायला तसे किस्से खूप आहेत, मजेशीर किस्से. म्हणजे काही वेळेला हसावं की रडावं हा प्रश्न पडावा असे किस्से आहेत. काही काही फॅन खूप छान असतात, म्हणजे सगळेच छान असतात, पण त्यात गमतीशीर फॅन वेगळे असतात, ते मी तुम्हाला सांगतोच. तर काही फॅन इतके गोड असतात ना की त्यांना असं वाटतं की ती टी व्हीमधली ती भूमिका करणारी व्यक्ती आपल्यासमोर आहे. अरे बापरे काय आहे ते, आमचं चला ना आपण चहा घेऊया, माझ्या घरी चला, हे करा ते करा. म्हणजे नाही, मला शूटिंगला जायचं आहे, आत्ता नाही करू शकत. तर काही काही असे असतात की गप्पा मारतात वगैरे. मी मारतो गप्पा, मी टाळत नाही कोणाला. आणि सर फोटो काढूया, फोटो काढले जातात. तर एकदा अशी गंमत झाली होती की एक मॅडम भरतनाट्य मंदिरच्या इथे थांबलो होतो आणि तुमची भूमिका यातली खूप आवडते हे ते. तर फोटो असं म्हटल्या आणि मी म्हटलं की हां काढा की काढा. नाही नाही, माझ्या मिस्टरांचा फोटोचा व्यवसाय आहे, हे कार्ड घ्या, तुम्हाला काढायचं असेल तर सांगा. वा. मला इतकं हसू आलं होतं. तर दुसरा एक मुंबईतला किस्सा असा होता की मला भाजीपाला घ्यायला आवडतो, कारण मी स्वयंपाकसुद्धा उत्तम करतो. तर मी असंच भाजीवाल्याकडे गेलो होतो, तर एक जण आला. काय राव, ओळखलं नाही का आपल्याला? नाही म्हटलं, हो नाही ओळखलं तुम्हाला मी. ह्याला काय अर्थ आहे, रोज संध्याकाळी तुम्हाला टी व्हीत बघतो मी, ओळखत नाही मला तुम्ही? म्हटलं खरंच नाही, खरंच नाही ओळखलं. तुम्ही टी व्हीत मला बघताना मी तुम्हाला टी व्हीतनं बघत नसतो, काय असं कसं बघितलं पाहिजे? ते वेगळ्या मूडमध्ये असतील कदाचित. तर मी म्हटलं माफ करा, चुकलं माझं, मी उद्यापासून नक्की बघेल तुम्हाला टी व्हीतनं आणि ओळख पण दाखवेल तुम्हाला. वा. आता काय उत्तर द्यायचं नाही याला? काय अशा एक निरुत्तरच झाला असेल. हा, तुम्ही काय म्हणजे एक जण असाच मला तिथेच भरतनाट्य मंदिरलाच भेटला. कुंकू मालिका चालू होती त्याची. अरे वा, सुरुवात अगदी. आणि त्यावेळेला तो मला म्हणाला की ती काय कधी बंद होणार आहे तुमची ती मालिका? तरी इतका घाणेरडा चेहरा करून तो बोलला होता, कधी बंद होणार आहे ती? म्हटलं का, काय प्रॉब्लेम झाला? काय ते संध्याकाळी 7 वाजता घरी गेल्यावर बायको बघत पण नाही राव, ते तुमच्या टी व्ही बघत बसती, तुमच्याकडे बघत बसती, माझ्याकडं म्हणजे तुमचं सिरियल बघत बसते. मग ते बंद होऊ देणार राव, बरं वाटेल मला. म्हटलं तुम्ही काय करता? तो मला म्हणाला मी या कंपनीत जॉबला आहे. म्हटलं तुमची कंपनी कधी बंद होणार आहे? काय राव असं बोलता तुम्ही?
म्हटलं काय काय वाईट बोललो? मग माझी कंपनी बंद, माझा रोजीरोटीचा मुद्दा आहे. मला वाटलं मग आमची रोजीरोटी नाही आहे का म्हटलं? नक्कीच नक्कीच. तुमच्या बायकोला सांगा मालिका बघू नकोस म्हणून. तुम्ही माझं सिरियल कधी बंद पडणार आहे असं वाईट का बोलतं म्हटलं? आमच्या कित्येकांचं पोट त्याच्यावर चालतं. हे काहीही बोलणारी लोक आहे हल्ली. हल्ली काही काम नाही का तुम्हाला? दिसत नाही तुम्ही कुठे? अहो म्हटलं तुम्ही चॅनल कुठलं बघता? एवढे चॅनल आहेत. हा पण मुद्दा आहे. असंही तुसडेपणाने काय काम नाही वाटतं, दिसत नाही कुठे? हल्ली कुठल्या चॅनलवर काम करत आहे असं नाही. नाही, खूप आता चॉईस विचारण्याची पद्धतच काय काम नाही वाटतं, घरी आहे ना. असं त्या सगळ्या गमती अशा खूप गमती आहे. तू काय सांगायचं? आणखीन असं विचार वाटतं की तुमची भविष्यातील पुढील योजना काय आहे? योजना बऱ्याच आहेत खरं सांगायचं तर, पण सांगून त्या सफल होतील की नाही माहिती नाही. मग नंतर कुठे असं करून घ्या बघा, दिसतील. प्रयत्न चालू आहेत. बऱ्याच गोष्टींचे प्रयत्न चालू आहेत. ते सक्सेस झाल्यानंतर यशस्वी होऊ द्या पहिल्या. नाही, होतील. बऱ्याच गोष्टी आपल्या अशा असतात की आपण आधीच सांगतो अरे हे ते बघ ते मोठ्या दिमागात बोलला होता त्याला, केलं तर काही नाही, बसले बोंबले तिथे. थांबा वेट अँड वॉच. आपल्याला वेळ आहे ना, वेळ आहे आपल्याकडं. आपल्याला ज्या गोष्टी करायच्या त्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत, त्या प्रयत्नांना यश मिळू दे एवढीच मी प्रेक्षकांना विनंती करेल की तुमच्या सदिच्छा आमच्या पाठीशी असाव्यात बस. जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो की रसिक प्रेक्षकांना काय तुम्हाला सांगावं वाटेल, किंवा जे नवखे कलाकार येऊ इच्छित आहेत, किंवा काय बदल असावा ह्या रील्सच्या जमान्यामध्ये म्हणू, किंवा रील्सच्या जमान्याच्या थोडंसं पुढं जाऊन वेगळ्या याने, की चित्रपटसृष्टी असेल, हिंदी असतील, कुठल्या भाषेचा काय विषय नाही घ्यायचा आपल्याला, पण काय सांगावं वाटेल तुम्हाला? बघा, मी मगाशी पण म्हणालो, आत्ताही तेच सांगतोय. जन्माला आलेलं बाळ म्हणजे पहिल्यांदा काम करणारा माणूस म्हणजे जन्माला आलेलं बाळ असंच म्हणावं लागेल. होय होय. ते डायरेक्ट BA BCom BSc होऊ शकत नाही. स्टेप, पायऱ्या, त्या पायऱ्यांनुसार त्याला ब कड 1 2 3 4 हे शिकतच वरती यावं लागतं. आणि हेच करणं गरजेचं आहे. एखाद्याचंच नशीब असतं अल्पावधीत की तो कमी वेळामध्ये यशस्वी होऊ शकतो किंवा स्टार होतो. काही लोक तर पहिल्या ह्याच्यात स्टार झाले तर नंतर त्यांना काहीच करता नाही आलेलं, अशी पण लोक आपल्यासमोर आहेत. पण तुम्ही तुमचे प्रयत्न चांगले चालू ठेवा, तुमचा अभ्यास चांगला चालू ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. लोकांना अभ्यास न करता जर एखादा करायचं असेल तर त्याला ते जमणार नाही. कुठल्याही गोष्टी येतो घरात सुद्धा. आई आपली काय पोटातनं स्वयंपाक करायला शिकून आली आहे का? नाही ना. प्रत्येक आता ही पदकं मिळवणारी लोक किती मेहनत करत असतात. अथक परिश्रमाशिवाय पर्याय नाही. त्या परमेश्वराच्या भेटीसाठी सुद्धा लोकांची तपश्चर्या चाललेली असते, तिथेच भेटायचं म्हणून चाललेलं. सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आसपास बघताय त्या सगळ्याच गोष्टींमध्ये काही ना काहीतरी श्रम आहेत ना. प्रचंड श्रम आहेत असं म्हणू आपण. प्रचंड श्रम आहेत आणि श्रम करायची तयारी ठेवा. कुठेही लाजायचं नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. मी माझ्या घरचा असा, माझ्या घरची अशी, माझ्याकडे असं असतं, आपण असं नाही करत, मी असं कधीच केलं नाहीये, असलं चालणार नाही. प्रत्येक गोष्ट बारकाई तुम्हाला चाललं पाहिजे. तुम्हाला इथे कष्ट आहेत आणि सगळ्या प्रकारचे चांगले कष्ट करायची तयारी ठेवा. चांगले कष्ट करा, भाषेवर प्रभुत्व ठेवा. वेगळ्या महाराष्ट्रात वेगळी बोलीभाषा बोलली जाते. सगळ्या भाषांवर प्रभुत्व. तशी पुस्तकं वाचा, तसं ऐका. आपल्याकडे जुने सिनेमे आहेत भरपूर, बघायला शिका. फक्त बोलायचं नाही. वाईट बोलायला माणूस पटकन हल्ली तयार असतो, पण चांगलं बोलायला माणूस धजावत नाही. हे बदललं पाहिजे कुठेतरी. आपल्यातले विचार बदला, चांगलं बोला की. नक्कीच. दिलंय सोशल मीडिया म्हणून तिथं वाईटच बोललं पाहिजे असं काही नाही. चांगलाही बोलतोय. खूप छान आहेत सूचना, अगदी छान. धन्यवाद सर. धन्यवाद, तुम्ही मला इथे बोलवलं. तुमच्या प्रश्नांना मला काही बोलता पण आलं आणि काही आमच्या रसिक प्रेक्षकांना, काही आपल्या युवा पिढीतील कलाकारांसाठी काही गोष्टी सांगता आल्या. त्यांना वाटलं तर त्यांनी नक्की ऐकाव्या आणि मेहनत करावी. त्यांना यश नक्कीच मिळेल. त्यांच्या आईवडिलांचे आशीर्वाद आणि परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असेल. नक्कीच सर. धन्यवाद. तर मंडळी, आजच्या भागामध्ये सिद्धेश्वरींचे विचार ऐकून मन भारावून गेले. एक सजग कलाकार, एक समर्पित व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने रंगकर्मी.
आणि हो, तोवर शब्द ऐका, अनुभव जपा आणि स्वतःमध्ये डोकावण्याची संधीही जपा. नमस्कार.